माझं गिफ्ट. अगं तुला आज 18 वर्ष पूर्ण होत आहे. तुला या लोकशाही प्रधान देशाकडून अजून एक नवीन गिफ्ट मिळतंय. कोणतं? ते म्हणजे मतदानाचा अधिकार. वाव, खरंच याच्यापेक्षा मोठं गिफ्ट कोणतंच नसणार माझ्यासाठी. आजपासून मी मतदान करू शकणार. नमस्कार, मी लाघवी सावंत TV9 मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. नमो वर्सेस रागा अर्थात तरुण तडफदार अशा या तरुणांचा हा खास शो. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे लोकशाही प्रधान देशात महत्त्वाचा घटक आहे त्या म्हणजे निवडणुका. आणि निवडणुकांचा गाभा आहे तो म्हणजे मतदान. पण मतदान करत असताना आपल्याला हवा असतो चेंज, सत्ता परिवर्तन. 2019च्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि या निवडणुका फिरणार आहेत फक्त 2 चेहऱ्यांच्या भोवती. अर्थातच नमो नरेंद्र मोदी आणि रागा म्हणजे राहुल गांधी. हे दोघं सुद्धा देशाची दशा पण ठरवणार आहेत आणि दिशा पण ठरवणार आहेत. पण मतदानाची आणि या दोघांची सुद्धा दशा आणि दिशा ठरवणार आहे ती अर्थातच सगळ्यात मोठ्या प्रमाणावर मतदान करणारी तरुणाई. आणि याच तरुणाईची मतं जाणून घेण्यासाठी थेट आलो आहोत औरंगाबाद मध्ये MGM महाविद्यालयात. जी तरुणाई आज आपली मतं अगदी परखडपणे मांडणार आहे TV9 मराठीच्या या खास शो मध्ये, ज्याचं नाव आहे नमो वर्सेस रागा. काय वाटतंय 2019च्या निवडणुका जवळ आल्यावर काय वाटतंय या 2 तरुणांना, 2 गटातल्या तरुणांना? एक नमोचा जय जयकार करणारा गट आहे तर दुसरा रागा. म्हणतात पप्पू चोर आहे तर दुसरा म्हणतात चौकीदार चोर आहे, जुमलेदार सरकार आहे. पण या तरुणांना नेमकं काय वाटतं, मतदान करताना नेमका काय विचार करणार आहेत, या सगळ्यांची उत्तर आपण घेणार आहोत या तरुणांकडून. सुरुवातीला आपण एक कार्यक्रम करूया, तो म्हणजे 2 तरुण, एक मुलगा आणि एक मुलगी, जो नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलणारा असेल, जो राहुल गांधी यांच्याविषयी बोलणारा असेल. नरेंद्र मोदी कोणाला आवडतात? हात वर करा. नरेंद्र मोदी कोणाला आवडतात? बोलणार नरेंद्र मोदींविषयी कोण बोलणार? कोण येणार बोलायला? ये. जर आपल्या भारतीय राजकारणाची जर आपण परंपरा जर बघत आलो सुरुवातीपासून, तर ती कुठेतरी एक व्यक्ती केंद्रित परंपरा सुरुवातीपासून राहिलेली आहे. त्यामध्ये मग ते नेहरू पासून ते इंदिरा गांधी पासून ते आता मोदी म्हणू शकतो आपण. परंतु जी व्यक्ती केंद्रित जे राहिलेलं आहे तर ते कुठेतरी म्हणू शकतो की आपण आपल्या देशाला कुठेतरी एक त्रासदायक राहिलेला आहे. नंतरचा दुसरा मुद्दा असा आहे माझा की मागील 20 वर्षाचा किंवा आता जो वर्तमान काळातील जर आपण विचार केला तर आपले वडील किंवा जे आपले आजोबा आहेत सुद्धा ते सुद्धा त्याच समस्यांसाठी झगडले. त्यामध्ये मग रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल आणि मूलभूत सुविधा असेल, आणि आपण सुद्धा त्याच समस्यांसाठी झगडत आहोत. तर कुठेतरी म्हणजे काहीतरी एक काय बदल हवा असतो. तर त्या म्हणजे त्या दृष्टिकोनातनं मी तिसरा मुद्दा असा आहे की म्हणजे आपण बघत असतो की पर्याय म्हणून आपण मोदींना बघत आहोत. कुठेतरी हे जर 4 वर्षाचा जर आपण विचार केला तर कुठे ना कुठेतरी जी विजेची समस्या असेल, म्हणजे थोडक्यात कुठे ना कुठेतरी एक विकासाची थिंगी आहे ती कुठे ना कुठेतरी आपल्याला बघायला मिळते. मोदींनी सबका साथ सबका विकास दिला असं तुला वाटतं? हा, सबका साथ सबका विकास आणि शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास हे एक त्यांचं धोरण आहे. शाश्वत विकास दिला आणि त्यामुळे मोदी यावेत असं त्याचं म्हणणं आहे. राहुल गांधी व्हावेत पंतप्रधान किंवा राहुल गांधी यावे असं कोणाला वाटतंय? कोण बोलणार आहे? तुझी वेळ सुरू होतीये आता. सगळ्यात पहिलं भारत हा लोकशाही प्रधान देश आहे ज्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता ही तत्व आपण मानतो. आणि जर 2014 पासूनचा पंतप्रधान मोदीचा जर आपण कालावधी पाहिला असेल तर हे जे बेसिक मूल्य आहेत ते जर पायमल्ली तुडवत गेले असतील तर नरेंद्र मोदींचा चेहरा माझ्यासाठी जराही पंतप्रधान ह्या लेवलचा वाटत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2018 साली राहुल गांधी यांचा चेहरा न्यूजमॅन म्हणून ओळखला जातो. ते म्हणजे पार्लिमेंटमध्ये
नरेंद्र मोदींना राहुल गांधींनी जी झप्पी दिली त्यातून त्यांनी एक संदेश दिला की भारत हा समतेचा देश आहे. दोन लोकांमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात, पण एका संसदेत बसून ते आपलं प्रेम आणि आनंद शेअर करू शकतात. राहुल गांधी पप्पू की पॉवरफुल? राहुल गांधी हे पप्पू नसून पॉवरफुल आहेत हे त्यांनी आपल्याला नुकत्याच मागच्या काही दिवसात ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. पप्पू की राहुल गांधी पॉवरफुल व्यक्तिमत्व आहे नरेंद्र मोदीपेक्षा. हे त्यांनी झालेल्या जी तुम्ही झप्पी म्हणल्या तर ती 4 राज्यांची पप्पी दिलेली आहे. 4 राज्यांना पप्पी दिली. 4 राज्यांना पप्पी न देता त्याच्यात राहुल गांधी यांचे काहीच श्रेय नाही. ते श्रेय ते स्थानिक नेत्यांचे आहे, पण ते राहुल गांधींना पुढे करतायत. ते श्रेय नाही म्हणतोय तो. 4ही राज्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार आहे किंवा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार आहे कोण काहीच माहिती नव्हतं. राहुल गांधीच्या चेहऱ्यावर काँग्रेसनी निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा. त्यामुळे राहुल गांधीच पंतप्रधान होणार. मला एक सांगायचं आहे की राहुल तुझसे बैर नहीं पर 2019 को नरेंद्र मोदी तेरी खैर नहीं. नरेंद्र मोदींची खेर नाही म्हणतात. नरेंद्र मोदींची खेर नसणार आहे 2019. मॅडम आताच्या जी निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये यांनी राफेल घोटाळा हा सगळ्यात महत्त्वाने मांडला होता, पण राफेल घोटाळा हा झालाच नाही हे सुप्रीम कोर्टाने सिद्ध केलं. पण राफेल घोटाळा झाला नाही असं कोणाला वाटतं? तुला काय वाटतं? राफेल घोटाळा झाला नाही? राफेल घोटाळा झाला आहे आणि त्याचे जे मुद्दे होते ते न्यूजपेपरमधून तसेच टीव्ही चॅनलवरून प्रसिद्ध पण झाले आहे. मला असं वाटतं की राफेल घोटाळा झाला आहे, पण मोदी सरकारने त्याला झाकण्याचं काम केलंय. काय वाटतं? आज तक भी इस देश का युवा और मैं खुद ये अकाउंट चेक करता हूँ कि 15 लाख आए कि नहीं. अगर ये भाजपा के समर्थक है तो इनको ये समझना चाहिए कि भाई इस देश के अंदर आज जो आपने यहाँ पर डिबेट शुरू किया है कि नमो वर्सेस राका, तो नमो वर्सेस वादा होना चाहिए था कि नरेंद्र मोदी ने जो इस देश के युवाओं के साथ वादा किया था 2 करोड़ रोजगार का, उन रोजगार का क्या हुआ? 15 लाख अकाउंट में आए कि नहीं आए? उत्तर द्या. वादा नमो वर्सेस वादा पाहिजे. मॅम, खरं तर कुठलीही गोष्ट जर सुरुवात करायची असली, ज्यावेळेस याचं उदाहरण द्यायचं झालं, ज्यावेळेस आपण गाडी चालू करतो त्यावेळेस आपण 5वा गेअर हा गाडीला टाकत नाही, पहिला गेअर टाकून आपण ती गाडी चालू करतो. तर हळूहळू बदल होतोय आणि तो बदल नक्कीच होईल. काय म्हणायचंय? पेट्रोल नाही कोण म्हणालो? एवढे वाढलेत, पेट्रोलचे भाव एवढे वाढलेत, आमच्या गाड्या कुठनं चालणार आहे मित्रा? हा निव्वळ सबका साथ आणि रिलायन्सचा विकास आहे. एक मिनिट, मला 2 मुद्द्यावर प्रकाश टाकायला आवडेल. पहिला मुद्दा म्हणजे असा होता की जे 5 राज्याचे निकाल आले मॅडम, तर सर्वच केंद्रीय स्तरावर चालतं असं नाहीये, तर काही स्थानिक नेत्यांवर सुद्धा नाराजी होती. त्यामध्ये मग आपल्या वसुंधरा राजे असतील किंवा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असतील, स्थानिक ते नाराजी आली. नंतरचा मुद्दा असा आहे की जेव्हा 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याचा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला तेव्हा कोर्टाने सांगितलं की घोटाळा झालाच नाहीये म्हणून. आता राफेल संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय की घोटाळा झालाच नाही म्हणून. मग 2G स्वीकारता हा घोटाळा झालेला आहे, हा खोटे पुरावे दाखल एकच केले. मिनिट, तुम्ही जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे ते पहिले मॅडम तुम्ही वाचा. एक मला एक सांगायचंय की ही बिझनेसमॅन जनता पार्टी आहे. मॅडम, मला मुद्दा मला मुद्दा कंप्लीट करू द्या. फक्त एकच मिनिट मला मुद्दा कंप्लीट करू द्या. जेव्हा 2G बद्दल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, त्या 2G घोटाळा 2014 साली काँग्रेसचं जे सत्ता हनन झालं होतं त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा होता. तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जे 2G स्पेक्ट्रम घोटाळा झालाच नाही तेव्हा तो काँग्रेसने मान्य केला. आता मला ते सरकारने चुकीची माहिती दिली का याच्यावरून मला काही म्हणजे तो नंतरचा विषय. परंतु काय वाटतं नंतरचा विषय? काय वाटतं? कोर्टाला चहा पाजली. भाजप म्हणजे बिझनेस घोटाळा पार्टी आहे असा आरोप केलेला आहे. भाजप मधले लोक न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह कशाला उपस्थित करू शकत? काय म्हणतात? देशातली तरुणाई म्हणते मोदी सरकार चोर आहे, चौकीदार चोर आहे. चोरी तर यांनी केलेली आहे. 15 वर्ष चोरी यांनी केलेली, 60 वर्ष चोरी. पण आरोप केला त्यांनी असा आरोप केला की भाजप बिझनेस घोटाळा पार्टी आहे, विकासाची पार्टी नाही भाजप. काय वाटतं?
यांना फ्रीमध्ये खायची सवय लागली आहे आणि कोणाला पण याला हे बनाव ते बनाव यांना सवय लागली आहे. सगळं काही फ्रीमध्ये कसं भेटणार त्यांना. मला यांनी सगळ्यात आधी हे एक मुद्दा मला उपस्थित करायचा आहे. एक मुद्दा मला यावर उपस्थित करायचा आहे. वारंवार इथे उल्लेख केला जातो पप्पू 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 असं राहुल गांधींना म्हटलं जातं. पण पप्पूनं पॉवरफुल कामगिरी केलेली आहे. 3 राज्यांमध्ये त्यांनी बऱ्यापैकी विजय मिळवलेला आहे. आणि त्याविषयी काय 3 राज्याच्या 4 राज्याच्या निकालावरनं आपण संपूर्ण देशाचा विकास ठरवू शकत नाही. बरोबर आहे मॅम. ते पूर्णपणे स्थानिक नेत्यांच्या कामगिरीवर झालं आणि मुख्यमंत्री वरिष्ठ नेत्यांना केलं. म्हणजे सगळी मेहनत तरुणांनी करायची आणि वरिष्ठांना मोठाले पद द्यायचे का. मॅम राहुल गांधींनी ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये नाही का जनतेला गुमराह केलेले एक घोटाळा समोर करून जनतेला वेगळ्या दिशेने भडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 4 राज्यांच्या निवडणुकावर आपण पंतप्रधान कोण होईल हे ठरवू शकत नाही. आपण अशा व्यक्तीला निवडलं पाहिजे की जो व्यक्ती आपल्या देशाची धोरणे बनवू शकतो, ती राबवू शकतो. 5 वर्षात नरेंद्र मोदींनी अशी अनेक धोरणे केली आहेत. तुम्ही उपस्थित केला मुद्दा एम्प्लॉयमेंटचा. तर एम्प्लॉयमेंट एक ऐकून घेऊया आपण तिचं मत ऐकून घेऊया. प्लीज ऐकून घ्या. फक्त 5 वर्षात सत्तेवर येऊन नरेंद्र मोदींनी अनेक योजना राबवल्या आहेत. मग त्याच्यामध्ये उज्ज्वला योजना असो की मुद्रा योजना असो. उज्ज्वला योजनामध्ये अनेक महिलांना, आता आमच्याच एरियामधल्या अनेक महिलांना गॅस इलेक्ट्रिफिकेशन मिळालेलं आहे. तर मला वाटत नाही मोदी ही कुठेही फेल पडलेले आहेत. मन की बात प्रभावी ठरते का. मन की बात फक्त अशी आहे की साहब आपको मारेंगे तो जरूर लेकिन शहीद नहीं होने देंगे, अशी परिस्थिती देशाची निर्माण की बात बस हो गई. अब काम की बात करो. 15 लाख की बात करो. अब मन की बात मध्ये नरेंद्र मोदी बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत की त्या झाल्या जरी नसल्या तरी लोकांना पैसे देऊन झाल्या म्हणून सांगायला होतं. उदाहरण सुद्धा बरेच समोर आलेले आहे. पैसे देऊन झाले. त्या शेतकऱ्याला उसाला भाव मिळत नाही, कांद्याला भाव मिळत नाही, लाल्या रोगाचे पैसे अजून आले नाही. काँग्रेसच्या काळात पैसे येत होते लाल्या रोगाचे. शेतकऱ्याला म्हणजे अभिमानाने जगत होता. आता जे मोदीचं जेव्हा सरकार आलंय तेव्हापासून आत्महत्या बघा किती झाल्या मॅडम. आत्महत्या किती होत आहे, शेतकरी आत्महत्या किती करतोय. नोटबंदीवरून याने एक गाणं तयार केलं, ऐकूया. काय नोटबंदी ना शहर बचे ना गाव ओ फकीरा मान जाना. नोटबंदीवरून सुद्धा गाणं केलं जात आहे. नोटबंदी झाली नाही असं वाटतं मॅडम. यांनी जेवढे निर्णय घेतले आतापर्यंत नोटबंदीचा निर्णय फेल गेला. मोदी स्वतः म्हणले सर्जिकल स्ट्राईक वरती जनरल त्या सैनिकांचे जनरल जे आता रिटायर झाले ते बोलले की सरकारने अशा बाबी सार्वजनिक ठिकाणी बोलू नयेत. जेवढ्या यांनी गोष्टी केल्या त्याचं ग्राउंडवर एकही इम्पॅक्ट नाहीये. काय गोबर आणि गोमूत्र देशाला चालणार नाही. रोजगार हवाय. मॅडम यांनी जे मध्य प्रदेश मध्ये आता आमच्या सर्व जाहीरनामा चोरलेला आहे. तिथं म्हणतात हम गाव में गाय गोरक्षा करेंगे, गाय के लिए ये करेंगे. हे कशावर बोलले तिथं. राम मंदिराचा जेव्हा मुद्दा उपस्थित होतो निवडणुकीकरता एक हिंदुत्ववादाचं कार्ड फेकलं जातं. हे काय वाटतं तरुणांना, काय वाटतं या त्यांच्या काळात राम मंदिर नव्हतं का. यांनी तेव्हा राम मंदिराबद्दल का बरं नाही बोलले. तुमच्या विषयी पण राम मंदिराचा मुद्दा होता. मागच्या नाही संधी देऊया. नाही मग सध्या आता अशी स्थिती झालेली की महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला आहे आणि शेतकऱ्यांना अजून कर्जमाफी झालेलीच नाहीये आणि त्याचबरोबर त्यांना पिकाचा हमी भाव मिळाला बी नाहीये. आणि आता आता सध्या कोणतेही उपाय यांनी कर्जमाफी केली तत्वता आणि सरसकट. जरी ती तत्वता असेल तर सरसकट कशी आणि सरसकट असेल तत्वता कशी. लाज वाटू द्या. मध्य प्रदेशात पहिला दिवस कर्जमाफी मध्य प्रदेशात.
या सरकारने 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केलेली आहे, पण अशी घोषणा केली होती, पण 12,000 कोटीच कर्जमाफ झालेलं आहे. कर्जमाफीची घोषणा केली पण कर्जमाफी कागदावरच राहिली, पुरते पैसे काही मिळाले नाही असा आरोप करतात ते. नाही, ऐका एक मिनिट, शांततेत ऐकून घ्या. जर काळा धन काँग्रेसला प्रिय आहे तर विजय माल्या कोणाच्या सत्तेत विजय माल्याला कोणी विजय माल्याला कर्ज काँग्रेसच्याच काळामध्ये भेटले, मेहुल चोक्सीला कर्ज काँग्रेसच्याच बोला. आणि त्यामुळेच बीजेपीच्या काळामध्ये पळून गेले, जेटलींना भेटून पळून गेले, जेटली त्यांना सगळ्यात महत्वाचा त्यांनी एक मुद्दा छान उपस्थित केला की काँग्रेसच्या काळातच मल्ल्याला कर्ज मिळालं, काँग्रेसच्या काळातच मल्ल्या मोठा झाला, काँग्रेसच्या काळातच मेहुल चोक्सी, नीरव मोदी मोठे झाले. 4 वर्षात काही एवढा मोठा बंगला बांधणार नाही. मैम देखो, चौकीदार चोर है कि नहीं, इसका फैसला 2019 में हो जाएगा. मोदींना फेकू म्हणतात. मोदींना फेकू म्हणतायत. राहुल गांधींनी काय केलं, इधर से आलू डालेंगे उधर से सोना निकलेगा, चंद्रावर रस्ता, चंद्रावर तुम्ही जागा देणार आहे म्हणे, चंद्रावर. हे फेकू नाही का, हे जादूगर नाही का मग. आपण ऐकूया वाद्यावर एक गाणं आहे, हे वाद्यावरचं गाणं पण ऐकूया. काय गाणं आहे, उभा राहा. ओ मोदी मेरे यारा वादा निभाना, लोगों को याद रखना, कहीं भूल ना जाना, वादा है निभाना पडेगा. याच्यातून एक मुद्दा आणखीन एक उपस्थित होतोय, परदेशी जाना नाही. मोदी वारंवार जातात परदेश. मोदी भारतात कमी आणि परदेशात जास्त राहतात, ब्रँडिंगवर 5,600 कोटी खर्च करतात. आणि मी मागे येणार. नरेंद्र मोदी म्हटले होते नोटाबंदी नंतर, जर 2 महिने मला फक्त 50 दिवस द्या, त्यानंतर तुम्ही ज्या चौकात बोलवशान त्या चौकात येऊन तुम्ही जी शिक्षा देशान ती शिक्षा आम्ही भोगायला तयार आहे. माझं नरेंद्र मोदींना आव्हान आहे, एमजीएम चौकात या, आम्हाला तुम्हाला शिक्षा द्यायची आहे. काँग्रेसच्या काळात स्टॅच्यू ऑफ युनिटी का नाही बांधला गेला? स्टॅच्यू ऑफ युनिटी काँग्रेसच्या काळात का नाही बांधला गेला? कारण की काँग्रेस हा विकासावर पुतळ्यावर लढत नाही तर विकासावर लढते. फक्त जातीयचं राजकारण चालू आहे आणि पुतळ्याचं राजकारण चालू आहे, विकास कुठेच नाहीये. फक्त हिंदू मुसलमान, चीन, पाकिस्तान ह्या गोष्टीवर आपल्याला वळवलं जात आहे. तरुणांना विकासाचा मुद्दा हवाय, जो घेतला जात नाहीये. जातीपातीचं राजकारण केलं जात आहे, पुतळ्यांभोवती राजकारण जखडतंय. पुतळ्यांचं राजकारण केलं जातं. छत्रपती शिवरायांचा पुतळा सर्वात मोठा, नंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी सर्वात मोठा. आता योगी म्हणता की रामांचा पुतळा सर्वात मोठा, आता म्हणता अटलजींचा पुतळा बांधू. आम्हाला विकास पाहिजे, पुतळ्यांचं राजकारण करून चालणार नाही. फेकू आहे का मोदी? फेकू आहे नाही मॅडम, नाही, मोदी फेकू नाहीये. राहुल गांधी इधर से आलू डालेंगे उधर से सोना निकले, अशा भाकड कथा ऐकायला भारतातले नागरिक काही. मोदी फेकू आहे? नाही, मोदी नक्कीच फेकू नाहीये, कारण त्यांनी आतापर्यंत अशी एखादी घोषणा केलेली नाही जी अशी फेकू वाटेल तसे. राहुल गांधी मोदी फेकू आहे? मला एक प्रश्न विचारायचा आहे. हर हर मोदी असा नारा दिला जातो, घर घर मोदी नारा दिला जातो, पण नरेंद्र मोदींचा आता पुढचा नारा काय असणार आहे, काय वाटतं? घर जाओ मोदी, घर जाओ मोदी, बेघर मोदी, बेघर मोदी, हर हर मोदी, घर जाओ मोदी. काय असणार आहे नारा एकदा? तुमचा नारा काय? मोदी सरकार फिर याला अजूनही वाटते फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी. बदल हा झालाच पाहिजे, बदल हा अतिशय महत्वाचा असतो. मोदींनी जे घोषणापत्र काढले त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरचा प्रश्न 370 बंद करण्याचा, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची, शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचा, हे सर्व मुद्दे काहीच नाही मॅडम. सबका साथ. तर मला असं वाटतं की विकासाचा मुद्दा बाजूला सारून भावनिक मुद्द्यावर येते आणि पुतळ्याचं राजकारण करतात. आणि सबका साथ, सबका साथ, मोदींनी सबका साथ. मोदी सरकार नुसती ऍडव्हर्टाईज करते, त्याच्या पक्षाची उत्तम ब्रँडिंग करते, अच्छे दिनची ऍडव्हर्टाईज. मॅम, हे जे ह्या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या 3 जजेसला
प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली. कुठली लोकशाही आहे इतर हुकुमशाही आहे. हुकुमशाही मॉब लिंचिंग आणि जी कथित गोरक्षक आहे हा मुद्दा दुर्लक्षित होतोय, त्यावर मोदी कधी बोलणार आहेत? आणि गोरक्षकावर आणि मॉब लिंचिंगवर सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा तर मुद्दा आहेच, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकारांना इतका का घाबरतात? का पत्रकार परिषद घेतली नाही? का नाही घेतली पत्रकार? पण पत्रकारांना घाबरायचा प्रश्न येत नाही, कारण की पत्रकार परिषद घेण्यासाठी, पत्रकारांना उत्तर देण्यासाठी मोदींची गरज नाही, त्यांचे मंत्रीच काफी. मला एक सांगा, त्यांनी असं म्हटलंय भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रकारांची उत्तरं देण्याची गरज नाही, मंत्री पुरेसे आहेत. भाजपमधले 10 मंत्री आता पटापट सांगा, मोदी सोडून कोण आठवतंय? नितीन गडकरी, प्रकाश जावडे, स्मृती इराणी, नितीन गडकरी, नरेंद्र मोदी स्वतः पंतप्रधान आहेत, नंतर अरुण जेटली असतील अर्थमंत्री आहेत, नंतर आपल्या गंगा स्वच्छतामध्ये आपल्या सुषमा स्वराज असतील, सुषमा स्वराजच्या नंतर आपले राज्यवर्धन सिंग राठोड आहेत, राज्यवर्धन सिंग राठोडांच्या नंतर आपले सत्यपाल सिंग आहेत, सत्यपाल सिंगांच्या नंतर आपल्या अमित शाह मंत्री आहेत, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, राजवर्धन सिंग राठोड, प्रकाश जावडेकर, राजवर्धन सिंग राठोड, स्मृती इराणी, आणखी राजनाथ सिंह, अरुण जेटली. मंत्र्यांची नावं माहित नाहीत, फक्त मोदी. म्हणजेच इथे आता जेव्हा प्रश्न विचारला गेला पंतप्रधान नरेंद्र मोदी खेरीज कुठले मंत्री आठवतात किंवा काय, 3 मंत्री झाल्यानंतर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतर मंत्र्यांना चान्स दिला नाही असं म्हणायचं? मॅडम नोटाबंदीचा निर्णय हा आरबीआयनी सांगायचा असतो की नोटाबंदी होत आहे, किंवा वित्त खात्याने सांगायचा असतो. नरेंद्र मोदी येतात, घोषणा करतात. सर्जिकल स्ट्राईक झालं तर आपल्याकडे सुरक्षा मंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, ते राहतात आणि नरेंद्र मोदी समोर येतात. पण तुमच्या सोनिया गांधींनी काय केलं? सोनिया गांधींनी काय केलं? त्याआधी माननीय पंतप्रधान मोदी हे महिलांचा किती आदर करतात. सोनिया गांधींनी काय केलं? सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष आहेत, भारताच्या पंतप्रधान नाहीत, सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला. सोनिया गांधींनी इतरांना किती उमेदवारी दिली किंवा मग किती बढावा दिला आपण म्हणूया. घराणेशाही घराणेशाही तुमच्या इथेही होती. सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष होते आणि दोन वेळेस मनमोहन सिंग पंतप्रधान झाले, यावरूनच कळतं सोनिया गांधी. आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे, मला तुम्हाला विचारायचं आहे. तुम्ही सगळे कॉलेजचे स्टुडंट आहात, पॉलिटिकल सायन्सचे स्टुडंट आहात, पत्रकारितेचे स्टुडंट आहात. कोण कोण आपल्या आईचं ऐकतं? हात वर करा. कोण कोण आपल्या आईचं ऐकतं? कोण कोण आपल्या आईचं ऐकतं? सगळे ऐकतात. मग जर राहुल गांधी आपल्या आईचं ऐकत असतील तर त्यांच्यावर टीका का केली जाते? जबाबदार पक्षाचे नेते, त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेता आले पाहिजे. मॅम, राहुल गांधी हे स्वतः एक पक्षाचे नेतृत्व आहे, त्याच्यामुळे त्यांना स्वतःचा निर्णय घेता आला पाहिजे. त्यांनी प्रत्येक वेळेस आईवर डिपेंड राहून चालणार नाही. प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपला मुलगा हुशार आहे, जरी तो नसला तरी, पण जनतेच्या हिशोबाने कोणता मुलगा हुशार आहे जनतेला विचारलं. जर त्यांना पूर्ण देश जर सांभाळायचा असेल तर त्यांनी प्रत्येक वेळेस आईच्याच म्हणण्यावरती डिपेंड राहून चालणार नाही. जो व्यक्ती भाषण वाचून सांगून पोट भरत नाही, इकडे पोटाला भाकर लागती, भाकर. अरे या शेतामध्ये एकदा कळत तुम्हाला कसा विकास झाला. भाषण देताना जर ते विचार करत नसेल की आपण इलॉजिकल बोलतोय किंवा बियॉन्ड सायन्स बोलतोय, तर ते देश चालवताना तर विचार करेल का की आपण जे बोलतोय ते खरंच करू शकतो? पण सगळ्यात एक दुसरी गोष्ट, तुम्ही वारंवार आरोप करताय आश्वासनं पूर्ण केली नाही. कुठली आश्वासनं अशी आठवतात? 15 लाख खात्यात आलेच नाही, शेतकऱ्याला हमी भाव मिळाला नाही, राम मंदिर बनवलं नाही, 2 करोड रोजगार देणार होते ते दिलं नाही, शिवस्मारक आणि बाहेरचा पैसा, काळा पैसा कालाधन कुठे हा प्रश्न आहे माझा. नक्षलवाद संपवणार होते, कालधन वापस आणणार होते, 15 लाख देणार होते. अरे गेले कुठं? फक्त गाजरं दाखवून निवडून येतात नसतं. नोटबंदी करून इतकी वर्ष झाली, वर्ष लोटली, काळं धन कुठे आहे? काळं धन कुठे आहे?
मोठ्या लोकांचं धन यांच्या खात्यावर भरून ते वाईट केलं, काळ्या धन राहिलंच नाही. पण अजूनही काळा पैसा मिळतोय. काळा पैसा आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत आणि ते येईल काही दिवसांनी. तुला नोटबंदीचा किती फायदा झाला? काय झाला? नोटबंदीचा फायदा असा झाला की भारतामध्ये 3 करोड असे करदाते होते, आज ती संख्या 7 करोडावर गेली. तुला नोटबंदीचा किती फायदा झाला? मला नोटबंदी इलेक्ट्रॉनिक आपण तुला नोटबंदीचा किती फायदा झाला? मग कसं काय नोटबंदीचा फायदा झाला? मॅम नोटबंदीचा फायदा तर होतोय मॅम, म्हणजे ज्या कसा फायदा हे सांगता येत नाही, पण नोटबंदीचा फायदा होतो. नोटबंदीचा फायदा कसा होतो तुला काय म्हणायचं ते नाही. नोटबंदीचा फायदा, नोटबंदीचा फायदा म्हणजे मॅडम हा भ्रष्टाचार खरंच तुझ्या बाबतीत काय भ्रष्टाचार कमी झाला? माझ्या बाबतीत मॅडम मला काय माझा वय कमी असल्या कारणामुळे मला तर नोटबंदीचा तुला काय फायदा झाला? नाही मॅडम, असं वैयक्तिक काही मला फायदा नाही झाला. मग कसा फायदा झाला नोटबंदीचा? जो काळा पैसा जमा झाला नोटबंदी केल्यामुळं आणि त्या पैशामुळं तो बँकेत जमा झाला आणि सरकार त्या पैशामुळं लोकांचा किती काळा पैसा जमा झाला? जे आर्थिक गरजा आहे किती काळा पैसा जमा ते झाला? एक्झॅक्ट नाही सांगतो मी, अजून होत चाललंय. वैयक्तिक फायदा काय झाला? वैयक्तिक फायदा मॅडम, मी नोटबंदी झाल्यापासून मी नाही का ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं आणि त्याच्यामध्ये मला मोठ्या प्रमाणात कॅशबॅक मिळाला. हे माझा वैयक्तिक फायदा झाला. अरे सर्वसामान्यांची लूट चालू आहे त्या डिजिटल इंडियामुळे बराच फायदा म्हणजे ट्रान्झॅक्शन केलं त्याच्यावर कॅशबॅक मिळते. पण एक मुद्दा सर्वसामान्य शेतकऱ्यांना लुटलं जाऊ लागलं. डिजिटल इंडिया म्हणून मेकिंग इंडिया, मेड इन इंडिया म्हटलं जातं. डिजिटल इंडिया वापरण्याकरता औरंगाबाद मध्ये महाराष्ट्राच्या गावागावात नेटवर्क आहे का? वीज आहे का? एसटी बस मध्ये सुद्धा वायफाय सिस्टीम चालू केलेली, जेणेकरून त्यांच्याकडे नेट नाहीये ते यूज करून आहे मॅम. वीज म्हणजे सर्वीकडे वीज आहे औरंगाबाद मध्ये आणि नेटवर्कचाही प्रॉब्लेम. काँग्रेसकडनं जे 60 वर्षात झालं नाही ते करण्याची अपेक्षा तुम्ही 5 वर्षात करताय मोदी. आता बोला. जे 60 वर्ष गेली 15 वर्ष सत्तेवर असलेल्या काँग्रेसकडून झालं नाही ते 4 वर्षात मोदींकडून कसं काय अपेक्षित? जो काम कांग्रेस ने 60 साल में नहीं की, कांग्रेस ने ये नहीं किया था कि कांग्रेस के जब प्रशासन था, जब कांग्रेस सत्ताधारी पार्टी थी, तो जब इस देश के 4 जजेस, सुप्रीम कोर्ट के जज प्रेस कॉन्फ्रेंस. माझा प्रश्न असा आहे की जे मोदींनी 4 वर्षात केलं, जे काँग्रेसने 60 वर्षात करू शकले नाही, 15 वर्षात करू शकले नाही, ते मोदींकडून कसं काय 4 वर्षात अपेक्षित केलं? मॅम ये जुमलेबाज है, ये सिर्फ अभी माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. म्हणून काय 5 वर्षात आम्ही 50 वर्षाची बर्बादी ओढून घ्यायची का? हे उत्तर. मॅडम तुम्ही 4Gचं सांगितलंय, त्या 4G जेव्हा बाहेर आले त्यांचं काय, आणि हे जेव्हा आपण ऐकण्याचा विचार. माझा प्रश्न वेगळा आहे. माझा प्रश्न असा आहे, जे काँग्रेसला जमलं नाही ते 4 वर्षात मोदींनी करून दाखवावं असं का वाटतं? ज्या देशात साधी सोयी बनत नव्हती त्या देशात आज सोयी आपल्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत सगळं काही बनतं. काय बनतंय? सगळं काय आज म्हणजे जे IIT IIM किती आले भारतामध्ये आज, ज्या देशात टेक्नॉलॉजी वगैरे राजीव गांधीच्या काळात. हा मोदींचा समर्थक याला तिथे बसणं गरजेचं आहे. आज ज्याला बीजेपी आपला स्वतःचा विकास म्हणते ते विकासाचं गाजर आहे, विकास नव्हे रस्ता. विकास म्हणजे रस्ता आणि विमान म्हणजे मोदी नाहीये. औरंगाबादला येताना रस्ते प्रचंड खराब आहेत, कसा काय विकास झाला? ठिकाणी विकासाचं काम चालू आहे आणि रस्ता एक पण जागेवर खराब दिसणार नाही मॅडम तुम्हाला. आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने एवढी घाण करून ठेवली आहे काँग्रेसने, मोदीला ते आवरता वेळ तर लागेल ना. वैचारिक दृष्ट्या स्वच्छ झाला का भारत? खरंच स्वच्छ झाला का? काय वाटतं? मॅडम यांनी स्वच्छ भारत अभियान राबवलं म्हणता. जर माणसाला पोटात खायलाच नसेल तर त्या शौचालयात जाऊन करायचं काय, हा प्रश्न मी मोदींना विचारतो. यांनी फक्त ब्रँडिंग केलेली आहे का? ऑन द रेकॉर्ड यांचं काहीच काम नाही. 5400 कोटींची ब्रँडिंग. स्वच्छ भारत की औरंगाबाद मध्ये किती चालला याचं चौकशी करणे पाहिजे. औरंगाबाद मध्ये कचऱ्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. योजनाचे म्हणले ते
350 रुपयाला गॅस भेटणारा 1000 रुपयापर्यंत भेटतोय. हे त्यांची आहे का विकासाचं राजकारण? किंवा महंगाई एवढी वाढलेली आहे. भाजपाने मॅडम आजपर्यंत विकास केला, विकासाचे मुद्दे बोलवतात. वैयक्तिक विकासाचा एकही मुद्दा यांच्याकडे पहिला नाही. धर्माच्या नावावर जे आता राजकारण केलंय, वैचारिक घाण या ठिकाणी मॅडम स्वच्छ भारतच्या नावाखाली. मॅडम दुसरीकडचा कचरा रस्त्यावर टाकून तो नेत्यांनी जाळला. स्वच्छ भारत अभियान दाखवलं. एक चांगला प्रभावी वक्ता, चांगला राज्यकर्ता होऊ शकतो. ही गोष्ट मोदींनी खोटी ठरवली. राम मंदिरच्या नावावरती करा तुम्ही मतदान. कुठला विकास कुठला ते सांगा. बाप दाखलो नेते. अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहेत, पण सगळ्यात महत्वाचं चर्चा आता संपत आली आहे. सगळ्यात शेवटच्या टप्प्यात 2019ला नमोचा गजर होणार की रागाचा गजर होणार? अरे ये दीवाने कहाँ चले, राहुल जी के कदम चले. ये दीवाने कहाँ चले, राहुल जी के कदम चले. फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार, बार मोदी सरकार. एकीकडे नमोचा जय जयकार केला जातोय तर एकीकडे रागाचा सूर आळवला जातोय. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही तरुणाई कोणाच्या सुरात सूर मिसळणार हे 2019च्या निवडणुकांच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. तरुणाईच्या मनात काय हे जाणून घेण्याचा आमचा छोटासा प्रयत्न होता. पुन्हाही भेटणार आहोत एका वेगळ्या कॉलेजमध्ये वेगळ्या तरुणाईसोबत. नमोचा रागा, नमो वर्सेस रागा, अर्थात नमोचा गजर करणारी ही तरुणाई आहे की रागाचा गजर करणारी ही तरुणाई आहे हे जाणून घेणार आहोत. पण तुर्तास बुलेटिन मध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची. कॅमेरा पर्सन अमित आणि संतोष शिरसाट सह लाघवी सावंत, TV9 मराठी, औरंगाबाद.